चंद्रपुरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात आली आहे। आता मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वाहतूक पोलीस विभागाने मोहीम सुरू केली असून शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे। 2019च्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, पण आता यात सुधारणा करण्यात आल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीची करण्यात आली आहे। हेल्मेटची सक्ती शहरात करताना थोडी शिथिलता देण्यात आली असली तरी बाहेर गावाहून येणाऱ्या दुचाकीस्वारांना मात्र सक्ती करण्यात आली आहे। अनेक चालकांना त्यासाठी दंड आकारण्यात आला। ही मोहीम नियमित राबवली जाणार आहे। 2019चा मोटार व्हेकल ऍक्ट जो आहे, ज्याच्यामध्ये ऑलरेडी रायडर आणि पिलियन रायडर म्हणजे समोर बसलेला व्यक्ती गाडी चालवत असलेला आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्ती या दोघांकरिता हेल्मेट सक्ती ऑलरेडी करण्यात आलेली आहे। पोलीस डिपार्टमेंट याविषयी चालान करत आहे, परंतु याच्यात बायफर्गेशन होत नव्हतं। चालान मशीन मध्ये ज्यावेळेला आम्ही चालान करत होतो त्याच्या वेळेला हेल्मेटचं एकच सेक्शन तिथं दिसायचं, त्यामुळे नक्की समजत नव्हतं की समोरच्या व्यक्तीला हे चालान केले की पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला। आता त्याच्यामध्ये फक्त चालान मशीन मध्ये दोन पार्ट केलेले आहेत की रायडर आहे की पिलियन रायडर आहे, आणि ते दोन पार्ट केल्यामुळे आपल्याला निदर्शनास येते की यांनी रायडरलाही केलेलं आहे किंवा पिलियन रायडरलाही केलं आहे। फक्त हे बायफर्गेशन आहे। याचं इम्प्लिमेंटेशन ऑलरेडी 2019च्या कायद्याप्रमाणे सुरू झालेलं आहे आणि आता महाराष्ट्रात पूर्णतः अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून एक अधिसूचना निर्गमित झाली आहे। एक परिपत्रक त्यांनी पाठवले, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की यापुढे आपण कारवाई करताना रायडर आणि पिलियन रायडर अशा वेगळ्या वेगळ्या कलमांखाली कारवाई करा। त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही आता कारवाई सुरू केली आहे।